आमच्या आजीचं इथं महाराष्ट्र बँकेत अकाउंट होतं, त्या निमित्ताने पेन्शन वगैरे काय बरोबर मिसळ खायला आवर्जून आम्ही सगळे भाऊ आणि भावंड यायचे. आपण फरसन स्वतः बनवतो, आपल्या बाहेरचे काही फरसन नाही आहे. अच्छा. हां, फरसनची आपलं क्वालिटी. जसं मिसळचा शेवटचा घास जवळ येत जातो ना, तशी जशी मिसळ अजून चवदार होत जाते. 1976 येतो इथं. मिसळ चांगली आहे, टेस्ट तोच आहे, टेस्टमध्ये काय फरक नाही. सगळ्यात मोठा अभिमान या गोष्टीचा आहे की आमच्या ग्राहकांची ही तिसरी पिढी आता ही आमची मिसळ खाती. तेव्हा मी आलो तर 10 रुपयाला इथं मिसळ होते. अच्छा. हो, तेव्हा 10 रुपयाला मिसळ होतं. तेव्हापासून मला कमीत कमी 24 वर्ष झालं इकडं. लहानपणापासून या ठिकाणी येतो. ज्यावेळेस माझे वडील या ठिकाणी खायचे. तरी जर तुम्हाला हवी असेल तर एक्स्ट्रा तरी आपण ही मिसळ काय कशी आपण मगाशी बघितली. आमची तिसरी पिढी ते खायला. अरे बापरे. माझा मुलगा पण आहे. अच्छा. तर आज आपण भेट देणार आहोत पुण्याच्या खास ऐतिहासिक आणि लष्करी वारसा असलेल्या परिसराला, जो की आहे खडकी. खडकी जे पूर्वी खिडकी या नावाने ओळखलं जायचं आणि आता सध्याला ते खडकी म्हणून ओळखलं जातं. या परिसरात जेव्हा तुम्ही फिराल तर तुम्हाला इथे वाटेल की लष्करी छावणीमध्येच आपण आलो आहे का, कारण इथे बऱ्याच प्रकारे मिलिटरीच्या ज्या कॅम्प्स आहेत, त्याच्यानंतर ॲम्युनेशन फॅक्टरीज आहेत, या तुम्हाला इथे बऱ्यापैकीच पाहायला मिळतील. इथली एक खास गोष्ट म्हणजे खडकीचं हे निसर्गरम्य वातावरण आणि इथला जो शांत फील आहे तो आहे. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण आलो आहे खडकीमध्ये, आणि खडकीमध्ये आपण काय ट्राय करणार आहोत चला या बघूया. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, खडकी तसं म्हणायला गेलं तर लष्करी राजधानीच म्हणायला लागेल पुण्यातली. तर अशाच या खडकीमध्ये आपण ज्या ठिकाणी आलो आहे, तर पुण्यातलं जसं वैशाली सेलिब्रिटीज आणि नेत्यांचा जसा अड्डा असायचा, तसंच आजचं हे ठिकाण खडकीमधला नेत्यांचा किंवा मोठ्या मोठ्या हस्तींचा अड्डा असायचा. तर आज आपण कुठे आलो आहे? आज आपण आलो आहे मिसळ खायला. आता मिसळ खायचं म्हटलं का दिवसाचा कोणताही पहर असू दे, वर्षाचा कोणताही महिना असू दे, मी ऑल टाईम रेडी असतो. आणि आज आपण ट्राय करणार आहोत 1951 पासून खडकीमध्ये प्रसिद्ध असणारी ही धाडगे मिसळ. चला आता धाडगे मिसळमध्ये आपल्याला कोणाशी गप्पा मारायला भेटतंय का ते पण बघूया, आणि इथली मिसळ ट्राय करून तुमच्यापर्यंत चव देखील पोचवूया. चला या. तर धाडगे मिसळमध्ये आपण आलो आहे आणि फॉर्च्युनेटली आपल्याला मालकच काउंटरला सापडलेत. सर, आता तुमचा मी 2-5 मिनटं घेणार आहे, ज्याच्यामध्ये मी लोकांपर्यंत धाडगे मिसळ माझ्याकडून तर पोचवेनच की इथली चव कशी आहे, पण तुमच्याकडून पण येऊ देत की ही 1951 पासून जी मिसळ तुम्ही देताय इथे, तर याची चव लोकांना आवडत असल्याशिवाय तर तुम्ही एवढे टाईम धंदा करू शकत नाही. तर कशी सुरुवात झाली होती आणि थोडी माहिती द्या मला धाडगे मिसळबद्दल. बरं, नमस्कार. मी संदीप धाडगे. आता 1951 सालापासून माझे आजोबा लक्ष्मणराव धाडगे यांनी हा व्यवसाय सुरू केला. माझे चुलते, माझे काका सुभाष धाडगे यांनी हा व्यवसाय वाढवला. आता आमची ही तिसरी पिढी या व्यवसायात आहे. अच्छा. या व्यवसायामध्ये मी संदीप धाडगे, माझी पत्नी सौ क्षमा धाडगे, माझी बहीण बेला व माझा भाचा अभि, आता आम्ही ह्या व्यवसायात कार्यरत. आमची तिसरी पिढी कार्यरत आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. यापेक्षा सगळ्यात मोठा अभिमान या गोष्टीचा आहे की आमच्या ग्राहकांची ही तिसरी पिढी आता ही आमची मिसळ खाती आहे. ते मुलं स्वतःच्या वडिलांचा हात धरून आमची मिसळ खायला यायचे, आता ती स्वतःच्या मुलांना इथे आणतात मिसळ खायला आणि जुन्या गोष्टी, आठवणी त्या त्यांच्याबरोबर शेअर करतात. ह्याचं आम्हाला जास्त कौतुक वाटतं. जशी आमची ही मिसळ प्रसिद्ध आहे, तसंच सगळ्यात महत्त्वाचं आमचं फरसाण, की जे आमच्या इथेच अतिशय पारंपरिक पद्धतीनं पारंपरिक भट्टीवर बनवलं जातं, हे सुद्धा ग्राहकांना खूप आवडतं, खूप पसंतीचं आहे. तर जसं सरांनी आता सांगितलं ना की त्यांची तिसरी पिढी इथे काम करते, त्याच्यापेक्षा त्यांना आनंद हा जास्त आहे की इथे तिसरी पिढी खवयांची येऊन देखील मिसळीचा आस्वाद घेते. तर आपण 2-3 कस्टमर्सशी देखील बोललो, तर त्यांनी बोलण्यापेक्षा कस्टमर देखील स्वतःहून बोलले की बाबा मी माझ्या वडिलांसोबत यायचो आणि आता मी माझ्या मुलाला इथे मिसळ खायला घेऊन येतोय. तर याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते एखाद्यासाठी. धाडगे मिसळच्या किचनमध्ये आपण आधी जाऊया, डायनिंग टेबलवर बसण्याच्या, आणि बघूया की इथे किचनमध्ये मिसळ कशी प्रिपेअर होते आणि याच्यामध्ये काय काय टाकलं जाते आणि ही मिसळ लोकांना प्रेझेंट केली जाते. चला या. तर मिसळ खाण्याच्या आधी आपण त्यांच्या किचनमध्ये एकदा डोकावून बघूया की इथे प्रिपरेशन कसं चालू आहे आणि ही मिसळ कशी बनते. दादा नमस्कार. नमस्ते. आपण हे जे मिसळचं बेस लावतोय हा, तर त्याच्यामध्ये आपण काय काय वापरतो? पहिला आपण मटकी यूज करतो. मटकी असतो, त्यानंतर फरसन, त्यानंतर शॅम्पल आपण सेपरेट बनवून देतो वाटीत. हे आपलं फरसाण आणि मटकी लावून अशा प्रकारे आपण लावून ठेवतो, लावून ठेवत असतो आपण. अच्छा. जेव्हा कस्टमरची ऑर्डर आले की मग मटकी आधी टाकत असतो आपण, मग फरसन,
आपण फरसाण स्वतः बनवतो, आपल्या बाहेरचे काय फरसाण नाही आहे. अच्छा. हां, फरसाणची आपलं क्वालिटी शॅम्पल असतोय. आपल्याला का शॅम्पल जसं आपल्याला तिखट मिडियम एकदम स्पायसी पाहिजे असेल तसं पण. अच्छा, म्हणजे कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार आपण देतो, असं नाही की बाबा सगळ्यांनाच तिखटच जाते. तिखटच नाही, आपल्याला जसं पाहिजे तसं भेटतो. तिखट मिडियम मस्त तर्रीदार दिसते एकदम मिसळ. तो मिसळचा टोप बघूनच तोंडाला पाणी सुटायला लागले. तुम्ही इथे कधीपासून काम करताय? तेव्हा मी आलो होतो 10 रुपयाला इथं मिसळ होते. अच्छा. हो, तेव्हा 10 रुपयाला मिसळ होतं. तेव्हापासून मला कमीत कमी 24 वर्ष झालं इकडं मी इकडं काम करतो. आणि आत्ता ही मिसळ कितीला दिली जाते? आता 66ला आहे, 66 आणि 10ला होती तेव्हा कोणतं वर्ष होतं? आता मला वाटतं बहुतेक 2002 साली असं असेल बहुत. आणि इथे तुम्ही जर बघाल तर स्टॉक पण त्यांनी फरसाणचा केलेला आहे बऱ्यापैकी. आता जसं त्यांनी म्हणाले की फरसाण तुम्ही स्वतः बनवता, त्याच्या हिशोबाने बऱ्यापैकी स्टॉक अवेलेबल आहे. ओके. आपले विशेष म्हणजे आपल्या घरचा मसाला असतो इथं. हो, घरचा मसाला आपण स्वतः तयार करून मग ते दळून आणतो. डंकरमध्ये कुठून मग आपण तयार केलेला असतो. आणि कसं काय रविवारची सिच्युएशन काय असते ते? आता रविवारची तर आपल्याला कंपल्सरी अशी 2 पातेला बनवावं लागते आपल्याला. हो, कंपल्सरी 2 पातेला रोजचं तर असे 1.5 पातेला आपल्याला जात असतो. अच्छा. हो. कोणत्या वर्षापासून खाते आणि कशी वाटते चव तुम्हाला? मी लहानपणापासून या ठिकाणी येतो. ज्यावेळेस माझे वडील या ठिकाणी खायचे आणि आम्ही लहान होतो तेव्हापासून या धाडगे बंधू या मिसळमध्ये आम्ही येतो. आणि चव कशी वाटते तुम्हाला बाकी मिसळपेक्षा? आणि आता विचारायचं काही वेगळं कारण नाही आहे, तुम्ही एवढ्या वर्षांपासून येतं, ऑब्व्हियसली याची टेस्ट तुम्हाला आवडतेच आहे. चव अतिशय रुचकर, रुची आणि झणझणीत अशी या ठिकाणी चविष्ट मिळणारी मिसळ आहे. तर काका आपल्याला खास रिव्ह्यू देण्यासाठी थांबलेत. काका, कधीपासून खाताय मिसळ आणि कशी वाटते तुम्हाला धाडग्याची? 1976 पासून आहे. 1976 पासून येतो इथं. मिसळ चांगली आहे, टेस्ट तोच आहे, टेस्टमध्ये काय फरक नाही. मिसळ हे 20-22 रुपये होती पहिले. तुम्ही आधी खायचं तेव्हा 22ला खाल्लेली आहे? 22 आहे. आणि वडा सॅम्पल 7 रुपयाला, 10 रुपयाला वडा सॅम्पल होता तेव्हा. अच्छा. दादांच्या इथे तुम्ही ताटात बघू शकता ऑलरेडी मिसळचा फडशा झालेला आहे समाप्त. तर सर कधीपासून येत आहे इथे आणि कशी वाटते चव तुम्हाला? चव एकदम स्वादिष्ट आहे. आमची आजी 1998 पासून आम्हाला या ठिकाणी येऊन येते. अच्छा. आमच्या आजीचं इथं महाराष्ट्र बँकेत अकाउंट होतं, त्या निमित्ताने पेन्शन वगैरे काढली. बरोबर. मिसळ खायला आवर्जून आम्ही सगळे भाऊ आणि भावंड यायचो. खूप चविष्ट आहे. आणि आम्ही पिंपरी शहरातून दिघी या ठिकाणाहून आलेलो आहे. कुठून? दिघी. दिघीवरून आला तुम्ही खडकीला? अच्छा. एक लावा ना मिसळ, मीडियम लावा. तर मिसळ आपण बघितली किचनमध्ये जाऊन की कशी बनते. आता एका मिसळची ऑर्डर दिली आपण. मिसळ टेस्ट करून बघूया इथल्या, जी 1951 पासून इथे मिसळ दिली जाते आणि लोक पण बऱ्यापैकी इथे खात आहेत. तर चव कशी आहे आपल्याला तर समजेलच. तर त्यांनी जसं सांगितलं की इथे जो फरसाण आणि गाठेच आहेत, तिथे मेनली फरसाण नाही आहे, तर ते स्वतःचं इन हाऊसच बनवलं जातं. आणि ही जी प्लेट बघितली तर याच्यामध्येच मटकी आहे, रस्स्यामध्ये अशी सेपरेट मटकी नाही आहे. आणि 66 रुपयाला मिळणारी ही मिसळ आपल्या समोर आली आहे. आता आपण ट्राय करून बघूया की चव कशी आहे ते. युजली जसं फरसाणमध्ये रस्सा टाकून येतो तर तशा प्रकारचं इथे नाही आहे. इथे तुम्हाला फरसाण गाठे वेगळे येतात आणि रस्सा तुम्हाला वेगळा दिला जातो. तरी जर तुम्हाला हवी असेल तर एक्स्ट्रा तरी देखील वेगळी दिली जाते. जसे आपण आता मगाशी बघितलीच किचनमध्ये तरीचा वेगळा टोप ठेवलेला आहे, तो पण आपण एकदा काही टेस्ट करून बघूया की त्या तरीसोबत ही मिसळ कशी लागते ते. मीडियम सांगितली मिसळ, तरी पण एक झटका आहेच आहे मिसळला. एकदा तरी पण मागून बघतो की तरीसोबत या मिसळची चव कशी लागते. तरी टाकून देखील आपण ही मिसळ ट्राय करून बघणार आहोत. मिसळ खाताना जो झटका जाणवला पाहिजे तो आहे या मिसळमध्ये. आणि गाठ्याची मिसळ ही फरसाणची मिसळ नाही आहे, त्यामुळे गाठे जसे असे रस सोक होत करतायत तसं तसं मिसळ अजून चविष्ट लागते. आणि गाठ्याला एक क्रंचीनेससुद्धा राहतोय लास्टपर्यंत. तर धाडगे मिसळचा आजचा एपिसोड हा संपायला आला आहे.
तुम्ही जर पुण्यामधल्या खडकी एरियामध्ये असाल तर 1951 पासूनची ही धाडगे मिसळ तुम्ही नक्की ट्राय करा। हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। पुढच्या एपिसोडमध्ये आपण अशाच एका नवीन ठिकाणी पुन्हा भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या।